तेल घालून घेतो ना. सुंदर अशी रेसिपी आपल्याला पाहायला मिळते. चला तर मग आता सर्व व्हेजिटेबल जातील तव्यामध्ये. पाहायला मिळतात पहिली टाकली लसूण, मिरची, त्याच्यानंतर आहे कांदा, मिरची, त्याच्यानंतर भोपळा मिरची, कांद्याची पात थोडीशी, कांद्याची पात थोडीशी, नंतर त्याच्यावर कांदा थोडेसे टाकले, थोडीशी वरून टाकली. हा आहे घरगुती मसाला. हा सर्व आम्ही स्वतः घरात तयार केलेला मसाला असतो. नाही, आपण ज्यावेळी मुंबईला असतो आणि ते धकाधकीचं जीवन असतं, त्या जीवनातून 2 दिवस गावाला जगायचं. मसाले 4 प्रकारचे मसाले आणि मीठ. तर मग हे 4 प्रकारचे मसाले घरगुती मसाले आहेत आणि स्वतः तयार केलेले. ते सर्व मसाले आता जात आहेत तव्यामध्ये. थोडेसे फिरवून घेतोय मसाला. अगदी सर्व व्हेजिटेबलला लागेल असा मसाला. आणि हे फक्त कोकणातच मिळू शकतात. होती ना रे, थोडी बारीक केली. तर मग आता थोडंसं टाकतोय पवन, त्यामध्ये पाणी. बघा मस्त करकर करकर असा आवाज आला. शिजण्यासाठी, व्हेजिटेबल शिजण्यासाठी. व्हेजिटेबल थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला फक्त. चिकन आणि रक्ती बघायची असेल तर आपल्याला कलर कसा पाहायचा आहे. ते रक्तीचा बाबू कोण आहे ना, तो कट करा. बोललाच गेला तू, म्हणून तुला बोललो कट करून बोल. कटकटच केला. आता गावठी कोंबड्याचं चिकन आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर अशी रेसिपी तयार होते. एक नवीन रेसिपी आहे, आम्ही कधी बनवली नाही, पहिल्यांदा बनवली. ही टेस्ट करून बघणार आम्ही, त्याच्यानंतर तुम्हाला सांगू. बघायला पाहायला मिळेल. बघा अगदी जसे चायनीजच्या गाडीवर आपल्याला चिकन चिली पाहायला मिळते ना, तसंच आहे. फक्त याच्यामध्ये कुठचेही वेगळे मसाले नाहीत, त्याच्यानंतर सॉस नाही, शरीराला हानिकारक. झोपला नाही.